निलेश लंकेचंच नाही तर पुऱ्या भारतात आहे ना भाजप आलंच नाही पाहिजे। जे घरानं 50 वर्षापासून जनतेची सेवा करते त्या घराने थोडी सेवा थांबवावी आणि दुसऱ्या घराण्याला चान्स द्यावा सेवा करण्याची। नाकानी नाही गांडीने गप्पा करते ती सर्वसामान्य माणसाला एकदम झुरळ समजते। केला म्हणजे त्यांनी घरातून काढला का? जनतेचा पैशातून केला ना। आठडपे असणारे सुजय विखे सारखे आम्हाला लोक खासदार नको, त्यांना भेटायला जायचं म्हणजे कुठल्या पीएकडे जावं हा प्रश्न पडतो। सोपा MIDC मध्ये चांगल्या प्रकारे 8 तासाच्याही ड्युटीला चांगलं पेमेंट मोबदला भेटतो, त्यासाठी इथून सोप्याला जावं लागतं। त्यांनी पाणी नाही सोडणं, ज्यांनी सोडलंय ना त्यांचं बंद केलंय। त्यांनी पाणी कुठंच नाही दिलं, पारनेर नाही, श्रीगोंदा नाही, कर्जत नाही। रोहितदादांनी काम केलं कर्जतचं पाण्याचं, तेही अडवलं। श्रीगोंद्यात कुकडी जातो, विसापूर जातो। आज आहे ना जनावरांच्या खाण्याचे प्रश्न तयार झालेत, त्यांनी पाणी प्रश्नावर आहे ना चुकून सुद्धा बोलू नये। नमस्कार, मी केतन येवले आणि आता हा जो काही नगर शहरामधला मध्यवर्तीचा जो काही परिसर आहे दिल्ली गेट, या ठिकाणी आपण आता मुलाखत घेतोय आणि या ठिकाणी जे काही मतदार आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। तर त्यांच्याकडून आपण कौल जाणून घेणार आहोत की नगर दक्षिणचा खासदार कोण होणार। तर दादा, तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे की बाबा नगर दक्षिणची जी काही लढत आता होते महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरते आहे की तुम्हाला निलेश लंके खासदार व्हायचे वाटतात का सुजय विखे? निलेश लंके। का बरं? गरीब नेता आहे, सामान्य गोरगरिबाचे कामं तरी करेन। विखे मोठे नेते आहेत, त्याच्यामुळे सामान्य गोरगरिबाला द्यायला संधी द्यायला पाहिजे। आता सुजय दादांनी तर उड्डाणपूल केलाय। उड्डाणपूल केला मान्य आहे, पण गोरगरिबाला रोजगार काय मिळाला का? गोरगरीब उपाशी आहेत, आज महागाई किती वाढलेली आहे। तुमच्या काय अपेक्षा आहेत की बाबा निलेश लंकेनी शहरामध्ये किंवा नगर दक्षिणमध्ये काय विकास कामं केली पाहिजेत? राहिलेला विकास केला पाहिजे, गोरगरिबांना साथ दिली पाहिजे। निलेश लंकेचंच नाही तर पुऱ्या भारतात आहे ना भाजप आलंच नाही पाहिजे। आपण या ठिकाणी पाहिलंय की बाबा यांचं म्हणणं आहे की नगर दक्षिणमध्ये निलेश लंके खासदार झाले पाहिजे आणि देशामध्ये BJP नाही आली पाहिजे। तर आपण या ठिकाणी पाहू की आतमध्ये या, बोला तुमचं मत जाणा। तुमचं काय म्हणणं आहे की बाबा नगर दक्षिणचा खासदार कोण झालं पाहिजे? नगर दक्षिणचा खासदार आपल्या नगर शहराला आणि जिल्ह्याला दिशा देणारा झाला पाहिजे। नगर शहरामध्ये विविध विकास कामं झाली पाहिजे, नवीन नॉलेज सिटी आली पाहिजे, ITI आलं पाहिजे, आपल्या विद्यार्थ्यांना इथं जॉब मिळाले पाहिजे। रोजनगर कॉलेज असन आपलं किंवा दरवर्षीचं निवड्स कॉलेज असन, या ठिकाणावरनं दरवर्षी 5-5 हजार मुलं बेरोजगारीच्या नुसत्या डिग्र्या घेऊन बाहेर पडतात आहेत। त्या डिग्र्यांना कुठंतरी मार्गदर्शन झालं पाहिजे। या ठिकाणी वेगवेगळे दवाखान्यांमध्ये नुसता पैसा उपसायचं काम चालू आहे, त्या ठिकाणी सुद्धा दर कमी प्रमाणात झाले पाहिजे। नागरिकांना परवडणं अशा ठिकाणी उपचार झाले पाहिजे। या ठिकाणी जातीवाद सुद्धा फार वाढत चाललाय, जातीवाद कमी झाला पाहिजे। मग नगर दक्षिणचा खासदार कोण? तुमचं काय म्हणणं आहे की बाबा कोण व्यक्ती खासदार झाली पाहिजे? नवीन माणसाला संधी दिली पाहिजे की नाही दिली पाहिजे? प्रत्येक वेळेस नवीन माणसालाच संधी दिली पाहिजे। एकच माणूस घेऊन नगरकर जे चालतात ते बंद केलं पाहिजे। नवीन माणसाला जेवढे संधी देतील तेवढे तुम्हाला नवीन रोजगाराचे प्रश्न असतील, दवाखान्याचे प्रश्न असतील, महागाईचे प्रश्न असतील, बेरोजगारीचे असतील, ते कुठंतरी सुटायला मदत होईल। हे बघा, कोणतीही प्रक्रिया करायला वेळ लागत असतो। महानगरपालिकेमध्ये प्रत्येक गोष्टीला जसं पहिले एस्टिमेट बनतं त्याचा विचार घेतला जातो, मग त्याप्रमाणे फाईल बनती, फाईलवर पुढं 8-10 टेबलला सह्या होतात। असं कोणत्या पण गोष्टीला वेळ लागत असतो। कमीत कमी मागच्या 20 वर्षाखाली उड्डाणपुलाला परवानगी मिळाली होती, तो आत्ताशी उड्डाणपूल झालाय साहेब। मंजुरी त्याला मिळालेली आहे, जवळजवळ नगर पुणे हायवे झाला तेव्हाच मंजुरी मिळालेली आहे उड्डाणपुलाला, फक्त आत्ताशी त्याला तयार झाला सर। कुठल्याही गोष्टीला पहिले नेता सक्षम असावा लागतो। नेता सक्षम असन, त्याच्याकडं विजन असन, त्याच्याकडं पावर्स असन, तर तो खाली सर्व त्या ठिकाणी योजना आणू शकतो, रस्ते करू शकतो, तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षण देऊ शकतो, तुम्हाला त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा देऊ शकतो। पण या ठिकाणी विजनरी नेता किंवा ज्या पद्धतीने त्यांना काम करायचं आहे असं विकासावर कुठेही चर्चा होतानाच दिसत नाही। तुमचं काय मत आहे नगर दक्षिणचा खासदार कोण झाला पाहिजे? निलेश लंके। का बरं निलेश लंके? सर्वसामान्याचं नेतृत्व आहे। त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा काय? निश्चितच त्या नगरचा विकास करतील। जे घरानं 50 वर्षापासून जनतेची सेवा करते त्या घराने थोडी सेवा थांबवावी आणि दुसऱ्या घराण्याला चान्स द्यावा सेवा करण्याची। तुम्हाला काय वाटतं नगरचा खासदार कोण? निलेश लंके। यांचं म्हणणं निलेश लंके हेच खासदार झाले पाहिजे। आपण नगर शहरामध्ये आहोत
तर या ठिकाणी आपण यांच्याशी आता एक काका आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तुम्हाला काय वाटतं नगर दक्षिणमध्ये खासदार कोण झालं पाहिजे? निलेश लंके का बरं निलेश लंके? तोच काहीतरी करू शकतो. आता सगळ्यांना आजमून पाहिलं 25-25, 50-50 वर्ष यांचे काही नसताना गडगंज झाले आणि नाकानी नाही गांडीने गप्पा करते ते सर्वसामान्य माणसाला एकदम झुरळ समजतेत. नाही BJP तर आलीच नाही पाहिजे. महाराष्ट्रात कुठलं सरकार आलं पाहिजे? महाराष्ट्रात शरद पवार आघाडीच पाहिजे. महाविकास आघाडी सरकार. महाविकास आघाडी. की बाबा नगर दक्षिणचा खासदार निलेश लंके की सुजय त्याला विखे? बदलच पाहिजे नगरमध्ये. आमच्या निलेश लंकेच येणार आता इथे. का बरं निलेश लंकेकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? त्यांना काही मागचं राजकारणाचं बाकी घरगुती भरगती परंपरा नाही, काही नाही. आणि कोरोनामध्ये त्यांनी जे काम केले जनतेला माहिती आहे देशातल्या सगळ्यांना. त्यामुळे आम्ही निलेश लंकेलाच मतदान करणार नगरची यंदा सगळे. आता सुजयदादांनी तर एवढा मोठा उड्डाण पूल या ठिकाणी केलाय, तर त्याबद्दल तुमचं काय? आधीच मंजूर झाले ते त्यांचं श्रेय घेतात. ते उड्डाण पूल तर कोणी त्यांनीच केला ना. त्यांनी केला म्हणजे त्यांनी घरातून काढला का? जनतेच्या पैशातून केला ना. सरांचं म्हणणं आहे की उड्डाण पूल जनतेच्या पैशातून झालाय. तुमचं काय मत आहे? कोण खासदार पाहिजे तुम्हाला? स्वतः उमेदवार हा पेय असणारा पाहिजे. आठाड पेय असणारे सुजय विखेसारखे आम्हाला लोक खासदार नको. त्यांना भेटायला जायचं म्हणजे कुठल्या पेयकडे जावं हा प्रश्न पडतो. त्याच्यापेक्षा लंके बरा आहे. सर्वसामान्याचा कार्यकर्ता आहे, सर्वसामान्यामध्ये मिसळतो, एका फोनवर येतो तो माणूस बरा आहे. आमदारकीच्या काळामध्ये जर एवढं काम केलं तर खासदारकीच्या काळामध्ये किती काम करेल? सर्वसामान्याचं मदतीचा असून सर्वसामान्यांना पाहिजे काय थोडे घर बांधून घ्यायचे त्यांच्याकडून काय करून? खासदार हा प्रत्येक कामाला आला बाद झालं. त्यासाठी लंके हाच योग्य उमेदवार आहे आणि हाच निवडून येणार आहे. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा ना. त्यांचे BJPच्या माणसाने विचारा ना. घरी बसवा ना, म्हणा कशाला आणलं बाहेर? लंकेबद्दल बोला ना. लंकेनी जे शब्द दिले ते लंकेनी पूर्ण केले. कोरोना काळात ठीक आहे केले, कोरोना काळात केले, बाकीचे करतात ते, सगळ्याचे करतात ते. जनता का बरं एवढी त्यांच्या पाठीशी आहे? त्यांना भेटायला जायचं म्हणजे सरळ भेटायला जाता येतं. ह्याला भेटायचं म्हटल्यानंतर 8 PAला भेटायचं का यांच्या? त्यांच्याच उमेदवार नेत्यांना त्यांना भेटता येत नाही तर सर्वसामान्य कधी भेटायचे त्यांना? आता हे काम तर त्यांनी आणि पालिकेने मिळून बघितलं पाहिजे ना. खासदारकीचं लक्ष पाहिजे, आमदारीनं लक्ष दिलं पाहिजे. नगर हे मोठं खेड आहे, ते खेडच वाटतं आहे. अजून परिवर्तन घडणं गरजेचं आहे आणि नगरमध्ये परिवर्तन होणार. नगरमध्ये यावेळी लंके हाच खासदार होणार, हे अगदी सत्य आहे. लोक सर्वसामान्य जनता त्याच्या मागं आहे आणि तो नेता म्हणून वावरत नाही तर तो कार्यकर्ता म्हणून वावरतो. कार्यकर्ता माणसाला पाहिजे. खासदार म्हणून DC गाड्यांमध्ये फिरणारा खासदार आम्हाला नको. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण जेवढ्यांचे मुलाखती घेतल्या तर सगळ्यांचा कौल हा निलेश लंकेला जातोय. यांचं काय मत आहे? आपण यांचं मत जाणून घेऊ. तुम्हाला कोण खासदार म्हणून पाहिजे? सर आता जर तसं पाहिलं तर खासदार कुणी का होईत ना त्याबद्दल काही शंका नाही आहे. परंतु जे काय आपल्या नगर MIDCची जी काही दुर्मिळ अवस्था झाली आहे यामुळं नगरमधून तर सुप्यापर्यंत म्हणजे लंके साहेबांचं जरी समजा तिथं MIDCमध्ये जरी जात असेल तर काय विषय नाही आहे. फक्त नगरच्या MIDCमध्ये म्हणजे कंपन्यांची जी काय अवस्था झाली ही दुर्मिळ अवस्था होऊ नये आणि इथंच जॉब करण्याला एक संधी भेटावी अशी एक अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं नगरमध्ये IT सेक्टर आले पाहिजे की नाही आले पाहिजे? हो निश्चित आले पाहिजे. जिल्ह्याच्या विकासाच्या धर्तीवरती नगर जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. याच्यासाठी कोणता नेता तुम्ही मतदानाच्या माध्यमातून मतदानाच्या प्रक्रियेतून तुम्ही निवडून द्याल? नाही नेता कुठलेही नेता म्हणजे आले तरी त्याबद्दल काही नाही. फक्त जे काही समजा नगरमध्ये जे काही गोष्टी झाल्यात किंवा व्हायच्यात ह्या योग्य स्थितीत झाल्या पाहिजे एवढीच एक अपेक्षा आहे फक्त. खासदार म्हणून कोण पाहिजे म्हणून तुम्हाला? निलेश लंके की सुजय विखे? निलेश लंके साहेब. का बरं निलेश लंके? निलेश लंके साहेबांनी तसं पाहिलं तर एक सर्वसामान्य कुटुंबाकडे जे काही समजा कोरोनाच्या काळात जे लक्ष दिलं आहे ते सुजय विखे साहेबांकडून त्या गोष्टी नाही झालेल्या. आणि असं वाटतं की आमदार असताना त्यांनी जे काही केलं आहे तशीच जर समजा सर्वसामान्यांकडे जर खासदार जर तसे असतील सर्वसामान्यांचे तर निश्चितच ही एक चांगली गोष्ट राहील. तुम्हाला काय वाटतं की बाबा तुम्ही कुठल्या MIDCमध्ये कामाला जात आहे? सुपा MIDCमध्ये. तुमचं काय मत आहे की बाबा काय सुधारणा झाली पाहिजे? नाही जे समजा नगरच्या MIDCमध्ये जे काही पेमेंट वगैरे त्याची जी काही समजा आहे त्याच्या ह्याच्यात सुपा MIDCमध्ये चांगल्या प्रकारे 8 तासाच्याही ड्युटीला चांगलं पेमेंट मोबदला भेटतो. त्यासाठी इथून सुप्याला जावं लागतं तेच. आणि या ठिकाणी MIDCमध्ये काम करणारे कर्मचारी ते म्हणतायत की नगरमधल्या MIDCमध्ये योग्य ते पेमेंट योग्य ते मोबदला मिळत नाही म्हणून आम्हाला सुप्यामध्ये MIDCमध्ये कामाला जावं लागतं.
आणि तुम्ही नगरमध्ये राहता, कुठं राहता? नाही, सध्या तर नगरमध्येच राहतो. तुम्ही जेव्हा नगरमध्ये होता तेव्हा किती पेमेंट पडायचं मंथली तुम्हाला? नाही, 12 घंट्याची ड्युटी करावं लागायची. त्यामध्ये व्यवस्थित पेमेंट नसायचं, काम भरपूर असायचं. त्या बदल्यामध्ये योग्य म्हणजे व्यवस्थित काम आणि मोबदलाही त्याच्या नगरच्या दृष्टिकोनातून चांगला भेटतो तिकडं. त्यांचं म्हणणं आहे की बाबा नगरच्या MIDC पेक्षा आम्हाला सुपा MIDC आम्हाला परवडली. सुपा MIDCला चांगला तरुणाला रोजगार दिला जातो किंवा तिथं चांगलं पेमेंट त्यांना मिळतं, म्हणून त्यांनी नगरची MIDC नगरमध्ये राहत असताना सुद्धा ती सोडून सुप्याला MIDCला ते कामाला जात आहेत. कोण पाहिजे? गल्लीतला लहान मुलगा सुद्धा आहे ना, गल्लीतला लहान मुलगा ज्याला कळायला लागलाय ना 3 वर्षात, तो सुद्धा निलेश लंकेचं नाव घेतो यार. या खासदारांनी यांच्या 3 पिढ्या काम करतात. मी नगरमधून शिर्डीला जाताना आहे ना 10 वर्ष झाले, रोड नाही केलं आणि काय काम केलं. त्यामुळे निलेश लंकेला आहे ना सर्वसामान्यांनी ना निवडून द्यावा ही मी इच्छा व्यक्त करतो. मी बेलवंडी बुद्रुकचा रहिवासी आहे. माझ्या गावात स्वतः आहे ना सुजय विखेंनी हा शब्द दिला होता. त्यांनी पाणी नाही ज्यांनी सोडलंय ना त्यांचं बंद केलंय. त्यांनी पाणी कुठंच नाही दिलं. पारनेर नाही, श्रीगोंदा नाही, कर्जत नाही. रोहितदादांनी काम केलं कर्जतचं पाण्याचं, तेही अडवलं. श्रीगोंद्यात कुकडी जातो, विसापूर जातो. आज आहे ना जनावरांच्या खाण्याचे प्रश्न तयार झालेत. त्यांनी पाणी प्रश्नावर आहे ना चुकून सुद्धा बोलू नये. दुधाचा दर आहे ना त्यांनी असं सांगायला पाहिजे, एखाद्या शेतकऱ्याला भेटलं काय रे दुधाची अडचण आहे का, चल मी तुला 10 रुपये वाढवून देतो लिटर मागं 5 रुपये. तुम्ही सगळं अनुदान बंद केलं, काय नाही, त्याच्यात सुद्धा तुम्ही राजकारण करता राहू, शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळता तुम्ही. ही चुकीची पद्धत आहे. म्हणून माझं सर्वसामान्य जनतेला हेच सांगणं आहे की फक्त निलेश आणि निलेश लंकेंनाच मतदान करून आहे ना विजयी. मी बेलवंडीत एक बाईट दिली होती या संदर्भात, रोडच्या संदर्भात. भले कुणी आलं ना, रोडचा प्रश्न हा महाराष्ट्राच्या राजकारणातला गंभीर आहे. आपल्याला नशीब केंद्रातले गडकरी साहेबांनी ना त्यांच्या कृपा आशीर्वादाने सर्व रोड चांगले झालेले आहेत. आणि राहिला प्रश्न तुमचा नगरमधला जो उड्डाण पूल झालेला आहे, हा विकासाच्या कामात 100% ना नखातल्या मळ इतकं ते काम आहे. त्यांच्याकडे कामं करण्यासाठी खूप मोठा स्कोप आहे, पण त्यांनी काय असं काम केलेलं नाही भरीव. त्यामुळं मला काय एवढं सॅटिस्फॅक्शन रोजगार हा उपलब्ध करून देणारा हा जुलमी मोदी सरकारने एक 10 वर्षापासून सांगितलं होतं की प्रत्येकाला रोजगार मिळेल, एवढ्या करोडचं मिळेल, एवढ्या लाखाचं. असं काय होत नसतं आणि होणार पण नाही. राहिला MIDC त्यांनी ना आता एक बाईट द्यायची तशी म्हणून आहे ना ते सहज बोलून जातात, इथे मंजूर केली तिथे मंजूर केली, असं काही नाही. बेलवंडीमध्ये 6 गट आहेत. त्यांनी माजी आमदार बबनराव पाचपुते व भाजपच्या सरकारने प्रत्येक गटात दर पंचवार्षिकला आहे ना 1 MIDC मंजूर केली. एवढंच झालं की ह्या वर्षी फक्त सुजय विखेंनी केली बेलवंडीत, ती पण खोटी आहे. होईल त्यावेळेस बघू, पण शक्यच नाही आहे. आणि MIDC मंजूर व्हायला तुमची ब्लॅक कॉटन सॉईल आहे, तिथं सोर्स ऑफ वॉटर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ना पाहायला पाहिजे. तुम्ही ओलिता खालच्या जमिनीला आहे ना MIDC करता, म्हणजे तुम्ही शहाण्या माणसांना मूर्खात जमा करता. ही गोष्ट यांनी केली. MIDC होत नसती बेलवंडीतली. समोरच्याची प्रतिमा कशी काळी करायची किंवा त्याला कसा डाग लावायचा, ज्यावेळेस आहे ना तुम्ही चुकीच्या अफवा करता, ह्याच्यावरून ओळखून घ्यायचं की निलेश लंकेंची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांच्यावर काहीतरी चुकीचे आरोप करून त्यांची नावावर बदनामी करायचं हा प्रकार आहे ना 100% ते करतात आणि त्यात ती माहिर आहेत. च्या रहिवाशांनी ठरवलं पाहिजे की आपण कोणाला सत्ता ताब्यात द्यायची आणि कोणाला नाही. या खड्डे आहेत ना गेले नगरचे आहेत ना 10 वर्ष असेच आहेत, कुठंच डिवायडर नाही. नशीब तुमच्याकडे हा दिल्ली गेटचा चौक आहे, तुम्ही बघा ना इथे किती ट्रॅफिक आहे, काय ट्रॅफिकचा सेन्स आहे, काहीच नाही होऊ शकत. नगरमध्ये डेव्हलपमेंट आहे ना काही नाही होणार. तुम्ही आयुष्याची खेळत राहायचं आणि जगत राहायचं नगरकरांनी. त्यामुळे नगरकरांना जर चांगली सुरक्षितता हवी आहे, रोड चांगले हवेत, तर त्यांनी ना 100% राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या महाविकास आघाडीला आहे ना सगळीकडच्यांना मतदान करून येण्यास त्यांचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणावेत ही विनंती करतो. सरांचं म्हणणं आहे की बाबा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे. धन्यवाद.